नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं देवपूजेच्या सामानांचं कलेक्शन शेअर करणार आहे. 2 दिवसाच्या आधी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये देवाऱ्याची साफसफाई आणि देवाऱ्यामध्ये देवपूजेचं काय काय सामान मी ठेवते तर ते तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलंसुद्धा होतं की माझ्या देवपूजेच्या सामानांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून. आणि बऱ्याच दिवसाच्या आधी ना काही ताईंची 1-2 ताईंची कमेंट होती की तुमच्या देवपूजेच्या सामानांचा जो खजिना आहे, जे कलेक्शन आहे तर ते शेअर करा म्हणून. पण कमेंट असली की लगेच व्हिडिओ शेअर करणं होत नाही, कारण बघा खूप काही त्यासाठी ना प्रिपरेशन करावं लागतं. तर त्यावेळेला तो व्हिडिओ काही माझ्याच्याने शेअर करणं झालं नाही आणि मलासुद्धा करायचं होतं, पण बघा त्यानुसार मग सगळं व्यवस्थित आपल्याला करावं लागतं. तर त्यामुळे मग ते राहून गेलं होतं. तर आता मला हे जे सगळं सामान आहे ना, यांची रेवटी व्यवस्थित करायची होती, कारण आता बघा आपले जे महाराष्ट्रीयन सण आहेत तर त्यांना सुरुवात होणार आहे. तर पूजेमध्ये मग वेगवेगळं सामान आपल्याला लागतं. तर म्हणून म्हटलं सगळं सामान व्यवस्थित असं हँडी ठेवून दिलं आणि व्यवस्थित ठेवलं की पटापट ते आपल्याला माहिती असतं की कुठे ठेवलं आहे, काय ठेवलं आहे. तर त्यामुळे मग आता हे सामान मला ठेवायचंच होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ना हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करूयात म्हणून. तर चला खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात की माझ्याजवळ काय काय सामान आहे देवपूजेचं, जे ठेवणीचं सामान असतं देवपूजेचं. तर त्या सामानांचं काय काय कलेक्शन माझ्याकडे आहे आणि ते सामान मी कशा प्रकारे ठेवते तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला, सगळ्यात आधी देवपूजेच्या ज्या थाळ्या असतात तर त्या देवपूजेच्या थाळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा बघा इतक्या सगळ्या देवपूजेच्या थाळ्या आहेत आणि या सगळ्या थाळ्या ज्या आहेत ना मला कामी येतात. तर सगळ्यात पहिली बघा ही थाळी, ही ना छान बऱ्यापैकी मोठी आहे. जेव्हा कधी आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं किंवा घरीसुद्धा पूजेचं काही मोठं काम असतं तर त्यावेळेला ही थाळी जी आहे ती खूप उपयोगी येते. आणि घरी बघा महाशिवरात्रीची वगैरे पूजा असते तर त्यावेळेला ना पूजेचं जे तामझाम आहे तर ते थोडंसं मोठंच असतं. तर त्यावेळेला छान ना या थाळीमध्ये मी म्हणजे सगळी जी पूजा आहे तर ती काढते आणि बऱ्यापैकी सगळं सामान यामध्ये ना येऊन जातं. त्यानंतर मग ही थाळी, तर ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. लहान सहान जर काही पूजा असतील तर यामध्ये म्हणजे सगळं सामान येऊन जातं. सध्या हिला मी रोजच्या देवपूजेच्या म्हणजे जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तर देवांना आंघोळ घातल्याच्यानंतर सगळ्या देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी इथे ठेवते. आणि त्यानंतर मग आपल्याला वस्त्र वगैरे झटकायचे असतात. देवांना आंघोळ घातली की सगळे देव पुसून मी इथे ठेवते आणि देवांचे वस्त्र झटकले की त्यानंतर मग या थाळीतून देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या देवाऱ्यामध्ये जातात. तर रोजच्या पूजेसाठी ही थाळी मला खूप कामी येते. तर ही एक आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी ही थाळी आहे, ही सुद्धा तांब्याचीच आहे. तर ही सुद्धा कधी काळी कामी येतेच म्हणून ही सुद्धा मी घेतलेली होती. तर या सारख्या बघा 2 थाळ्या आहेत. तर जेव्हा नवरात्रीची पूजा असते त्यावेळेला ओटी वगैरे ठेवायची असते, फळं ठेवायचे असतात. बोलणं माझं थोडं स्पीडमध्ये आहे कारण व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे. तर त्यावेळेला ना या थाळ्या कामी येतात. नवरात्रीची ओटी वगैरे आपल्याला भरायची असते आणि काही फळं ठेवायचे असतात, काही सामान ठेवायचं असतं. आणि सोबतच बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पूजा असतात तर तेव्हासुद्धा आपल्याला ओटी भरायची असते, फळं ठेवायची असतात. तर या 2 थाळ्या मी एकसारख्या या घेतल्या होत्या, तर ह्यासुद्धा खूप कामी येतात. आणि त्यानंतर मग लहान सहान अशा काय काय थाळ्या असतात यासुद्धा ठेवणीच्या सामानामध्येच ठेवलेल्या असतात. रोजच्या देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे की रोजच्या देवपूजेमध्ये किती भांडे मला लागतात. आणि याच्या आधीसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की रोजच्या देवपूजेमध्ये हे सगळे भांडे माझ्या वापरीमध्ये असतात म्हणून. तर बघा जेव्हा आपण कलश मांडणी करतो तर त्यावेळेला अशा प्रकारच्या ना छोट्या छोट्या ज्या प्लेटा असतात तर त्या आपल्याला खूप कामी येतात. त्यानंतर दिव्यांच्या बाबतीत तर 2 ना या छोट्या समया आहेत. यातून पुन्हा मोठ्या साईजच्या समया येतात, त्या मला घ्यायच्या आहेत. केव्हा घेणं होते माहिती नाही, पण इच्छा आहे माझी ती घेण्याची. तर या 2 छोट्या समया आहेत. त्यानंतर मग ना हे 2 दिवे आहेत. तर हे सुद्धा बघा समयांसारखेच आहेत, पॅटर्न समयांचाच आहे, ज्या लहान समया असतात तर ते सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर बघा जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा असतात आमच्या इथे, तर त्यांच्या आजूबाजूला 2 साईडने 2 समया लावण्यासाठी म्हणून किंवा जी महालक्ष्मीची पूजा असते म्हणजे लक्ष्मीपूजनाची जी पूजा असते तर त्या पूजेमध्ये सुद्धा मोठा चौरंग आहे माझ्याकडे, तर त्यावरच ती मी पूजा ठेवते.
तर हे जे 2 दिवे आहेत तर हे सुद्धा मी त्या चौरंगावर किंवा मग गणपती बाप्पाच्या आजूबाजूने असे 2 दिवे ठेवते. तर या 2 समया ह्या सुद्धा खूप छान आहेत आणि म्हणजे दिवे लावल्याच्या नंतर ना खूप छान वाटते. पूजेमध्ये बघा जेव्हा ना दिव्यांचा छान असा लख्ख प्रकाश असतो तर ती पूजा खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न दिसते. तर त्यामुळे दिव्यांचं सुद्धा कलेक्शन माझ्याकडे बऱ्यापैकी आहे. आणि उंबरठ्याच्या इथे लावण्यासाठी बघा हे ना 2 छोटे छोटे दिवे मी घेतलेले होते आणि हे बघा हे अशा प्रकारचे आहेत. तर जेव्हा कधी विशेष उंबरठा पूजन असतं, लक्ष्मी पूजा असते किंवा मग महालक्ष्मीची पूजा असते मार्गशीर्ष गुरुवारची, तर त्यावेळेला बघा सकाळच्या वेळेवर ना उंबरठ्यावर छान असं लेपण वगैरे करून तिथे रांगोळी काढून उंबरठ्यावर ना दिवे लावते मी. तर त्यावेळेला हे दोन्ही दिवे मला तिथे उंबरठ्यावर लावण्यासाठी म्हणजे कामी येतात. तर हे 2 दिवे आहेत पुन्हा एकसारखे. त्यानंतर बघा लहान सहान पुन्हा आणखी जे दिवे आहेत तर ते सुद्धा आहेत. दिव्यांचं कलेक्शन माझ्याकडे बऱ्यापैकी आहे. तर एक बघा हा दिवा आहे, देवदास पॅटर्नचा दिवा आहे हा. तर हा एक आहे आणि त्यानंतर जे साधे दिवे असतात कधी ना कधी आपण घेतोच कधी कोण्या याच्यासाठी, तर ते सुद्धा म्हणजे आहेत ठेवलेले. कधी कधी कोणीतरी पूजेमध्ये कामी येतात. तर ज्या फुलवाती असतात, ठेवणीचं सामान हे सगळं मी तुम्हाला दाखवत आहे. तर या पुन्हा आणखी 2 तुपाच्या फुलवाती आहेत. देवाजवळ वेगळी असते, वेगळी कापूर जाळणीसुद्धा आहे. देवाजवळची कापूर जाळणी वेगळी असते. त्यानंतर जे तांब्याचे लोटे आहेत, हां पुन्हा आणखी एक हा दिवा आहे. तर हा ना मी अखंड ज्योतसाठी वापरते. म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवसाची अखंड ज्योत असते माझ्याकडे, तर त्यावेळेला हा दिवा मी वापरते आणि छान आहे. एकदा जर आपण तेल भरलं तर दिवसभर चालतं आणि रात्रीच्या वेळेला भरलं तर रात्रभर ते तेल चालतं. म्हणजे खूप असं वारंवार मला बघावं लागत नाही. तर हा एक दिवा आहे. आता त्यानंतर जे तांब्याचे लोटे असतात ठेवणीतले तर ते दाखवते. ठेवणीमध्येच हा सुद्धा लोटा ठेवलेला असतो. गणपती बाप्पाजवळ जेव्हा कलश ठेवायचा असतो तर त्यावेळेला या लोट्यामध्ये मी कलश ठेवते आणि सोबतच मार्गशीर्ष गुरुवारची जेव्हा पूजा असते तर त्यावेळेला सुद्धा कलश ठेवण्यासाठी हा लोटा मला कामी येतो. त्यानंतर हा एक छोटासा लोटा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी लहान लहान 2 आणखी छोटे लोटे आहेत माझ्याकडे. आणि डेलीच्या पूजेमध्ये सुद्धा 4 लोटे असतात. म्हणजे एक छोटासा लोटा देवांचं पाणी पिण्यासाठी, एक कलशासाठीचा आणि एक छोटा लोटा आहे तो म्हणजे याच साईजमध्ये आहे पण गोल आहे. तर तो मी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आणि महादेवांना अभिषेक करण्यासाठी तो छोटा लोटा वापरते आणि जो मोठा लोटा आहे तर मग देवांच्या आंघोळीसाठी त्याचा वापर होतो. तर चला अशा प्रकारे ना लोट्यांचं कलेक्शन आहे. त्यानंतर मग एक ना हा अभिषेक पात्र आहे. ॲक्च्युली हा जो आहे तर तो करवा आहे. आधी ना करवा चौथचा उपवास मी करायची. ते बघा हिंदी सायडर लोक ना करवा चौथचा उपवास करतात. आपल्या इकडे त्याला करक चतुर्थी म्हणतात. तर तो करवा म्हणजे हा आहे. तर हा ना माझ्या नणंदबाईंनी हा पुन्हा आणखी ओवाळणीसाठीच आणलेला होता आणि आधी मी करायची, आता करत नाही. जेव्हा माझं लग्न झालं त्याची एक स्टोरी आहे. जेव्हा माझं लग्न झालं ना तर त्यावेळेला यांची पोस्टिंग जी आहे तर ती गोंदियामध्ये होती आणि यांचं जे घर आहे किरायाने घेतलं होतं यांनी, तर नणंदबाईच्या अगदी शेजारीच घेतलं होतं. त्यांचा जो पूर्ण मोहल्ला आहे तर म्हणजे त्यांचा जो परिसर आहे तर तो पूर्ण सिंधी मारवाडी सायडर होता. नणंदबाई तो उपवास करायच्या, तर त्यामुळे माझी म्हणजे लग्नाच्या नंतरची ती पहिलीच करक चतुर्थी होती. तर त्यांनी ती माझ्याकडून करून घेतली होती आणि त्यानंतर मग आम्ही भंडाऱ्याला जिथे आलो तर तिथे सुद्धा सगळ्या हिंदी सायडरच बाया होत्या. यूपीतले होते, कोणी एमपीतले होते. तर पुन्हा आणखी त्यांच्या सोबतीने तो उपवास मी करायची. तर त्यामुळे हा त्यांनी माझ्यासाठी म्हणून गिफ्ट म्हणून आणलेला होता. इथे आली तेव्हापासून ती पूजा मी केलेली नाही. कारण इथे आल्याच्या नंतर, नागपुरात आल्याच्या नंतर सतत 3ही वर्ष ना जी करक चतुर्थी आली, करवा चौथ आली, तर त्या 3ही वेळेला माझी पाळीच होती. तर ती पूजा काही माझ्याच्याने जमली नाही. 3 वर्ष ती पूजा मी केली नाही. 4थ्या वर्षी मग ती पूजा मी सोडूनच दिली. म्हणजे उपवास करते मी पण जी पूजा मी ठेवायची तर ती पूजा मी आता ठेवत नाही. तर हा मला महादेवांच्या अभिषेकासाठी वगैरे कामी येतो. धूपबत्त्या वगैरे, तर हा अगरबत्तीचा एक स्टँड ठेवणीमध्ये ठेवलेला असतो. सोबतची जी धूपबत्ती आहे तर धूपबत्तीचं स्टँड आहे हे. तर हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं. बघायला खूप सुंदर आहे आणि जो धूर निघतो तो सुद्धा खूप सुंदर वाटतो याच्यातून. पण घासायला इतका कंटाळा येतो कारण ना हे सगळं आतमधला जो पार्ट आहे ना तर तो सगळा असा ना इथे चिकट होऊन जातो आणि घासायला ना खूप कंटाळा येतो याला. त्यामुळे जी ओपन असते ना तोच धूपबत्तीचा स्टँड चांगला असतो. शेवटी ही मी ठेवून दिली. कधी कधी कोण्या याच्यातच वापरते आणि डेलीसाठीचा माझा जो धूपबत्तीचा स्टँड आहे तर तो ना वेगळा आहे.
यापैकी ना एक ही तुमच्यासोबत शेअर करण्याची राहून गेलेली होती. तर ही आहे पंचाआरती. गणपतीच्या वेळेला ना आरती करण्यासाठी ही मी घेतलेली होती. तर असा आहे माझ्या देवपूजेच्या सामानांचा खजिना. आणि बघा, आपल्याला ना कधी कधी कोण्या गोष्टीची गरज पडत जाते आणि एक एक करून आपण ना कितीतरी सामान असं जमा करत जातो आणि अशाच प्रकारे इतक्या सगळ्या सामानांचं जे कलेक्शन आहे तर ते आपल्याकडे होत जातं. तर अशा पद्धतीने सगळं देवपूजेच्या सामानांचं कलेक्शन आहे. बरं, हे सगळं सामान मी ठेवण्यासाठी म्हणजे कशा प्रकारे ठेवते, तर आधी हे सगळं ना मी कार्डबोर्डमध्ये ठेवायची. पण आता ना हा एक बॉक्स आहे माझ्याकडे डीमार्टमधून, हा 200 रुपयाला मी आणलेला होता. तर या बॉक्समध्ये हे जे सगळं देवपूजेचं सामान आहे तर ते पूर्ण त्यामध्ये येऊन जातं. त्यानंतर मग देवी आईचे काही वस्त्र असतात, नवरात्रीमध्ये आपण कलश ठेवतो किंवा मार्गशीर्ष गुरुवारचे कलश असतात, तर त्या पूजेमध्ये आपल्याला वस्त्र लागतात, देवींचे दागिने लागतात. तर ते सगळे अशा प्रकारे आहे. तर हे जे सगळे वस्त्र आहेत, हे जे आसन आहे तर ते ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या या ज्या बास्केट आहेत तर त्यांचा वापर करते मी. ह्यासुद्धा बास्केट मी लोकल शॉपमधूनच घेतलेल्या होत्या. जवळपास 100-150ला या ज्या बास्केट आहेत तर त्या आपल्याला मिळतात. सगळे वस्त्र किंवा आसन किंवा ज्या काही पूजेच्या गोष्टी आहेत तर त्या इकडे तिकडे अशा पडलेल्या असतात. त्यापेक्षा आपण ना वन टाईम अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली की खूप दिवसपर्यंत या ज्या बास्केट आहेत तर ह्या ना अगदी चांगल्या राहतात आणि मजबूत असतात. तर एका बास्केटमध्ये सगळे जे आसन आहेत तर ते ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बास्केटमध्ये देवी आईचे जे वस्त्र असतात, त्यांच्या ओढण्या असतात तर ते ठेवते. माझ्याकडे ना चौरंग जे आहेत तर ते 3-4 टाईपचे चौरंग आहेत, म्हणजे 3-4 साईजमध्ये माझ्याकडे चौरंग आहेत. तर त्या 3-4ही चौरंगाच्या अकॉर्डिंग सगळे असे जे आसन आहेत तर ते मी घेतलेले आहेत. म्हणून इथे जे आसन आहेत तर ते तुम्हाला दिसलेले असतील बऱ्यापैकी. आणि घरी वेगवेगळ्या पूजासुद्धा असतात. प्रत्येक महिन्याला पौर्णिमेची पूजा असते, तर त्यानुसार मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मला लागत असतात. देवी आईचे जे दागिने आहेत तर ते अशा प्रकारे ना एका पॉकेटमध्ये ठेवते आणि ते सगळं इथे या बास्केटमध्ये ठेवते, म्हणजे कधी गरज पडली तर इकडे तिकडे आपल्याला बघावं लागत नाही. त्यानंतर हे जे सामान तुम्हाला दिसत आहे तर हे रोजच्या देवपूजेमध्ये हे सगळं सामान ठेवलेलं असतं. तर अशा पद्धतीने ठेवणीचं सामान आणि रोजच्या देवपूजेचं जे सामान आहे तर त्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.